Good morning, friends. Myself Prakash Ingre. आज मी तुम्हाला इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन पार्ट फर्स्ट बायोलॉजी 12th सायन्स महाराष्ट्र स्टेट बोर्ड हा टॉपिक शिकवणार आहे. आपण जर पाहिलं इनहेरिटन्स म्हणजे काय, तर इनहेरिटन्स ही टर्मिनॉलॉजी पाहण्याच्या अगोदर आपण एक लक्षात घ्या की जे आपल्या मानवाचे शरीर आहे की ह्युमन बिंग मेड अप ऑफ सेल्स. मानवाचे शरीर जे मानवाची बॉडी जे आहे हे कशापासून बनलेले आहे, की सेलपासून बनलेले आहे. सेल म्हणजे काय, तर पेशी. आता या सेलचं स्ट्रक्चर जनरली या प्रकारचं असेल आणि या सेलमध्ये जर पाहिलं आपण तर त्यामध्ये न्यूक्लियस असेल, म्हणजे पेशी आहे, त्या पेशीमध्ये केंद्रक असते आणि या केंद्रकामध्ये जर पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला क्रोमोझोम्स पाहायला मिळतात. आता या क्रोमोझोम्समध्ये जर पाहिलं आपण तर काय पाहायला मिळते, हे पेशी आहे. या पेशीमध्ये वेगवेगळे ऑर्गॅनेल्स असतात. ऑर्गॅनेल्समध्ये वेगवेगळे फूड वॅक्युअल्स असेल, अन्ननलिका आपण त्याला म्हणतो, किंवा मग रायबोझोम्स असते, मायटोकॉन्ड्रिया असेल. त्यापैकी जे न्यूक्लियस असेल, केंद्रक, या केंद्रकामध्ये आपल्याला क्रोमोझोम्स पाहायला मिळतात. आता हे क्रोमोझोम्स जनरली कशा प्रकारचे बनलेले असतात, तर क्रोमोझोम्स हे जेनेटिक मटेरियलपासून बनलेले असतात. जेनेटिक मटेरियल. आता हे जेनेटिक मटेरियल कोणते असेल, तर या जेनेटिक मटेरियल म्हणजे DNA. ठीक आहे. या जेनेटिक मटेरियलपासून क्रोमोझोम्स आहेत. क्रोमोझोम्समध्ये DNA असतील आणि या DNA मध्ये जीन्स असतील. आता हे जीन्स काय करतील, या क्रोमोझोम्स या प्रकारचे असतील जनरली. हा वरचा भाग जसा आहे तसा इकडं सुद्धा असेल, इकडं सुद्धा असेल, इकडं सुद्धा असेल. आणि जर त्याचा डिस्क्रिप्टिव्ह पार्ट पाहिला की आतमध्ये त्याच्या काय आहे नेमकं, तर या प्रकारचे DNA आपल्याला कॉइल्ड झालेले पाहायला मिळतील. कॉइल्ड म्हणजे एकमेकात गुंतलेले, एकमेकाचे जसे एखाद्याचे केस असतील, करली केस, कुरळे केस, जसे घुंगराले, तसे हे क्रोमोझोमचा आकार असेल, ज्यामध्ये जेनेटिक मटेरियल असेल, ज्यामध्ये क्रोमोझोम्स असेल. आता या क्रोमोझोम्स मध्ये काय असेल, जेनेटिक मटेरियल. या जेनेटिक मटेरियलमध्ये DNA असेल आणि या DNA मध्ये जीन्स असतील. आता या जीन्स काय करतील, कॅरी करतील काय, जे कॅरेक्टर्स आहेत, हे कॅरेक्टर काय करतील, कॅरी करतील फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. आपण त्याला हेरिडिटी म्हणतो किंवा इनहेरिटन्स म्हणतो. आता हेरिडिटी किंवा इनहेरिटन्स म्हणजे काय, की ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. म्हणजे एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनमध्ये जे कॅरेक्टर ट्रान्समिट होतात त्याला आपण हेरिडिटी म्हणतो किंवा इनहेरिटन्स म्हणतो. आता हे कॅरेक्टर्स कोणकोणते आहेत, तर स्किन कलर असेल, जसे आईवडील आपल्या स्किन असेल तसे त्याच्या मुलांमध्ये सुद्धा त्यांची स्किन पाहायला मिळते. केसांचं स्ट्रक्चर असेल, काही जणांचे केस कुरळे असतील तर पुढचे, किंवा आईज, जे डोळ्याची ठेवण आहे, हे डोळ्याची ठेवण सुद्धा आपण त्याला काय म्हणतो की हे पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर होतात. तर आपल्याला लक्षात आलं की कॅरेक्टर काय आहे, तर कॅरेक्टर एका पिढीतून दुसऱ्या पिढीत ट्रान्सफर होत असतात. आता हे सर्वात पहिले शोधलं कोणी, तर मेंडेल या शास्त्रज्ञाने शोधलेलं आहे, जॉर्ज मेंडेल. आता हे मेंडेल हे तुम्हाला सांगण्याचं कारण काय, की नेमकं वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन काय काय घडते पुढच्या याच्यामध्ये बघू. आता आपण क्रोमोझोम अँड मेकॅनिझम्स ऑफ इनहेरिटन्स. क्रोमोझोममध्ये काय आहे, द ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन इज नोन ॲज हेरिडिटी. मी तुम्हाला सांगितलं आहे की जे जेनेटिक मटेरियल आहे हे ट्रान्सफर होत असते एका पिढीतून दुसऱ्या पिढीत. सर्वात आधी एक्सप्लेनेशन मेंडेलने केलेलं आहे आणि त्यांनी हायब्रिड टेक्निक वापरली यासाठी. आता हायब्रिड टेक्निक कशासाठी वापरली, दोन वेगवेगळे, एक मेल असेल एक फिमेल असेल आणि दोघांचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर हायब्रिड तयार होते.
इनहेरिटन्स 7 ट्रेट वापरले त्यासाठी, आणि त्यासाठी गार्डन पी प्लांट हे प्लांट त्यांनी वापरलेले आहे. आता हे 7 ट्रेट कोणते आहेत, तर 7 ट्रेट त्यांनी वापरलेले आहे. शेप ऑफ सीड, म्हणजे शेप ऑफ सीड कसा असेल, डॉमिनंट आणि रेसेसिव्ह. आता डॉमिनंट म्हणजे प्रभावी असेल, ज्याचा प्रभाव जास्त दिसते तो डॉमिनंट, आणि ज्याचा प्रभाव दिसत नाही तो रेसेसिव्ह. कलर ऑफ सीड कसा असेल, राऊंड. कलर म्हणजे जे बी आहे, या बियांचा कलर कसा असेल, राऊंड असेल किंवा रिंकल असेल. त्यासाठी त्यांनी काय संज्ञा वापरली आहे, डिनोट कोणत्या वर्डने केलेले आहे, कॅपिटल आर स्मॉल आर. त्यानंतर शेप ऑफ सीडमध्ये झालेला आहे राऊंड आणि रिंकल. नंतर कलर ऑफ सीडमध्ये येलो आणि ग्रीन दाखवलेलं आहे. येलो आणि ग्रीनमध्ये काय, कॅपिटल वाय स्मॉल वाय. आता हे 2 कॅरेक्टर आहेत, एक आहे डॉमिनंट, दुसरा आहे रेसेसिव्ह. आता डॉमिनंट आणि रेसेसिव्हमध्ये बघा, हे बघा, पहिला आहे डॉमिनंट म्हणजे प्रभाव दाखवणारं, दुसरं आहे अप्रभावी म्हणजे कमी प्रभाव दाखवणारं. ते डिक्लेअर होत नाही किंवा ते डिस्प्ले होत नाही. पर्पल आणि व्हाईट. कलर ऑफ फ्लावर 2 फ्लावरचे कलर दाखवलेले आहेत, एक आहे प्रभावी एक अप्रभावी. आणि शेप ऑफ पॉट, कलर ऑफ पॉट आणि पोझिशन ऑफ. 7 कॅरेक्टर त्यांनी काय केलेले आहे, अभ्यासलेले आहेत, आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी त्याचे रिझल्ट दाखवलेले आहेत. रिझन्स फॉर मेंडेल सक्सेस. आता त्यांनी ज्या गार्डन पी प्लांट म्हणजे वाटाण्याच्या झाडावर एक्सपेरिमेंट केलेले आहेत, एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्याचे खूप सारे लार्ज सॅम्पल त्यांनी घेतलेले आहेत. हजारो त्याचे सॅम्पल घेतले आणि त्याचे रेकॉर्ड मेंटेन केले. रेकॉर्ड मेंटेन केल्यानंतर त्याचा रिझल्ट काढला आणि त्याचा रेशिओ काढला, आणि त्याचे इझिली त्याचे कॅरेक्टर काय केले आहे त्यांनी रिकग्नाइज केलेले आहे. हे मेंडलच्या सक्सेसचं मूळ कारण आहे. त्यांनी काय केलेलं आहे, सर्वात आधी ते लार्ज सॅम्पल घेतले. सॅम्पल घेतल्यानंतर त्याचे रिझल्ट काढले, त्याचे रेशिओ काढले, आणि रेशिओ काढल्यानंतर त्याचे इझिली रिकग्नाइज केलेलं आहे त्याचा. आता हे 7 ट्रेट ऑफ पी प्लांट वेअर कंट्रोल बाय सिंगल फॅक्टर्स इच. आता जे 7 कॅरेक्टर दाखवलेले आहेत, हे 7 कॅरेक्टर कसे दाखवलेले आहेत त्यांनी, पी प्लांट वेअर कंट्रोल बाय सिंगल फॅक्टर्स, एका सिंगल फॅक्टरमधून ते कंट्रोल केलेले आहे. द फॅक्टर्स आर लोकेटेड ऑर सेपरेटेड क्रोमोसोम्स. हे जे फॅक्टर्स आहेत हे कसे आहेत, लोकेटेड आहेत, म्हणजे स्थिर झालेले आहेत. कशावर, सेपरेट क्रोमोसोम्सवर. दिस फॅक्टर्स आर ट्रान्समिटेड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. आपल्याला हे जे कॅरेक्टर दाखवलेले आहेत, हे जे फॅक्टर्स दाखवलेले आहेत, हे कशामुळे झालेले आहेत, हे क्रोमोझोम्समध्ये होते आणि ते सेपरेट झाले आहेत, ट्रान्समिट झाले आहेत एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनमध्ये. ही इंट्रोड्यूस्ड द कन्सेप्ट डॉमिनन्स अँड रिसेसिव्स बिफोर लर्निंग द मेंडल्स एक्सपेरिमेंट. लेट्स ऑफ द acquainted with the genetic terms and symbols. त्यासाठी त्यांनी काय, डॉमिनन्स आणि रिसेसिव्ह हे कॅरेक्टर दिलेले आहे. वरती तुम्हाला सांगितले आहे 7 ट्रेट दाखवलेले आहेत, डॉमिनंट आणि रेसेसिव्ह. जेनेटिक टर्मिनॉलॉजी. आता हे जेनेटिक टर्मिनॉलॉजी काय आहे बघा, जी जीन्सपासून येतात. जे आपल्या शरीरामध्ये जीन्स आहे त्या संदर्भात काही टर्मिनॉलॉजी आहेत. कॅरेक्टर, सर्वात पहिले काय, कॅरेक्टर इज द स्पेसिफिक फीचर्स ऑफ ऑर्गॅनिझम दॅट इज स्ट्रीम्स. तुम्हाला 7 कॅरेक्टर सांगितले होते. 7 कॅरेक्टरपैकी त्यापैकी इथं एक कॅरेक्टर एक्झाम्पल म्हणून दिलेले आहे. स्पेसिफिक फीचर्स, एक स्पेसिफिक फीचर्स इथं दिलेलं आहे, ते म्हणजे हाईट ऑफ स्टीम असेल, फ्लावर ऑफ पोझिशन, कलर ऑफ फ्लावर्स असेल, त्याच्यानंतर सीड शेप्स असतील. हे असे वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे कॅरेक्टर्स आहेत. त्याच्यानंतर ट्रेट म्हणजे एक विशेष खूण, विशेष बाब. अँड इनहेरिटेड कॅरेक्टर्स अँड इट इज डिक्टेटेबल व्हेरियंट. डिक्टेटेबल आपल्याला दिसून पडणारे असे कॅरेक्टर्स आहे. जसे की 2 झाडं आहेत, 2 झाडं कसे असतील, आता हे 2 झाडं बघा, इथं एक झाड आहे आणि झाड आहे.
ठीक आहे. आता या दोन झाडामध्ये आपल्याला जर पाहिलं तर एक टॉल दिसते, एक डॉर्फ दिसते. हे डिक्टेटेबल आहे. पाहता क्षणी आपण ओळखू शकतो की दोन झाडं आहेत, त्यापैकी एक झाड उंच आहे आणि दुसरं बुटका आहे. डॉर्फ म्हणजे बुटका आहे. ठीक आहे. नंतर फॅक्टर्स. फॅक्टर्स युनिट ऑफ हेरिडिटी. फॅक्टर म्हणजे काय आहे, दुसरं तिसरं काय नसून हे युनिट आहे हेरिडिटीचं. अ पर्टिक्युलर प्रेझेंट इन द ऑर्गॅनिझम विच रिस्पॉन्सिबल इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर्स. हे जे फॅक्टर आहे, हे फॅक्टर काय आहे, एक युनिट आहे, एक घटक आहे त्याचा हेरिडिटीचा, जो काय करतो, रिस्पॉन्सिबल ठरतो कशासाठी, जे इनहेरिटन्स आहे आणि एक्सप्रेशन आहे ऑफ कॅरेक्टर, म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जाण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. महत्त्वाचा घटक आहे हा रिस्पॉन्सिबल घटक आहे फॅक्टर्समधला. त्यानंतर जीन्स. इट इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA विच रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन दॅट ऑफ कॅरेक्टर्स. जीन्स काय आहे, DNA घटक आहे, जो की काय करते, इनहेरिटन्स आणि एक्सप्रेशनला ऑफ कॅरेक्टरला रिस्पॉन्सिबल असते. म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जे आपले कॅरेक्टर्स आहेत, हे कॅरेक्टर वाहून नेण्याचं काम कुणाचं असेल तर जीन्सचं असेल. अलायल्स ऑल अलेलोमॉर्फ्स हे महत्त्वाचा घटक आहे. द टू आर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन्स आर कॉल्ड अलायल्स ऑफ इच अदर. दे ऑक्युपाय identifier loci on homologous chromosomes. Allies the short forms of allelomorphs. आता allies हा शब्द जरी नवीन असला तुम्हाला तर फक्त अल्टरनेटिव्ह फॉर्म्स आहे. अल्टरनेटिव्ह फॉर्म्स म्हणजे काय, जसे तुम्ही शक्तिमान ही सिरियल पाहिलेली असेल. आता शक्तिमान सिरियल पाहिल्यानंतर त्याचंच एक रूप दुसरं काय असते, गंगाधर असते, बरोबर आहे. म्हणजेच शक्तिमान हा गंगाधर आहे, गंगाधर आहे शक्तिमान आहे. तर अल्टरनेटिव्ह काय आहे शक्तिमानचा, गंगाधर. तसंच इथं जीन्सचा अल्टरनेटिव्ह काय, अलायन्स असेल. नंतर पुढचे जे टर्म्स आहे ते आहे डॉमिनंट. आता डॉमिनंट म्हणजे काय, इट इज अलायन्स दॅट एक्सप्रेस इव्हन दी प्रेझेंट ऑफ इनहेरिटन्स अलायड द प्रेझेंट F1 डॉमिनंट कॉल्ड F1 इज कॉल्ड डॉमिनन्स. तुम्हाला आताच जे दोन कॅरेक्टर सांगितले होते, डॉमिनन्स आणि रेसेसिव्ह, म्हणजे एक प्रभाव दाखवणारा F1 जनरेशनमध्ये जो प्रभाव दाखवेल, जो जास्त प्रभाव दाखवेल तो डॉमिनन्स, आणि जो प्रभाव दाखवणार नाही, म्हणजे पहिल्या पिढीमध्ये जो प्रभाव दाखवणार नाही तो रेसेसिव्ह. फेनोटाईप आणि जिनोटाईप हे दोन कॅरेक्टर्स आहेत. आता फेनोटाईप्स म्हणजे जे फिजिकली आपल्याला दिसते, the external appearance of individuals of any trait called phenotypes of that trait. It is observable and determine the different combinations of alleles. Genotype is the genetic constructions of organisms with respect to particular trait. It is representative of genetic constitution of individuals respect to single character or set of chromosomes. P. tall plants. आता इथं आपल्याला फेनोटाईपही समजत नाही आहे, जिनोटाईपही समजत नाही. आपल्याला एकदम समजण्यासाठी दोन उदाहरण देतो, त्याच्यावरून तुम्हाला निश्चित समजेल की जेनोटाईप काय आहे आणि फेनोटाईप काय आहे. जेनोटाईप म्हणजे फिजिकली, जेनोटाईप म्हणजे काय, फिजिकली, आणि फेनोटाईप म्हणजे फिजिकली आणि जेनोटाईप म्हणजे जेनेटिकली. हे दोन शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, जेनेटिकली आणि फिजिकली. फिनोटाईप, आता एखादं उंदीर आहे, एखादा माऊस आहे, हे माऊस आपल्याला दिसतो, बाहेरून पाहताबरोबर आपण सांगतो की हा एक उंदीर आहे, तर त्याला आपण फिजिकली सांगतो. बाहेरून पाहताबरोबर एक्सटर्नल अपीरन्स, बाहेरचे त्याचं वर्तन कसं आहे हे पाहूनच आपण सांगतो की हा उंदीर आहे. हे झालं त्याचं फिजिकली फेनोटाईप. आणि जिनोटाईप काय आहे, त्याच्या आतमधले कोणकोणते जीन्स आहेत, कोणकोणते DNAचे घटक आहेत हे सांगणे म्हणजे जिनोटाईप आहे. पुढचे आहे प्युअर लाईन्स. अ ग्रुप ऑफ
individuals which homozygous true breeding more than trait constitute pure lines. म्हणजे प्युअर टॉल असेल किंवा प्युअर डॉर्फ असेल, ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स म्हणजे त्याच्यामध्ये ग्रुप असेल. मोनोहायब्रिड हा एक हेटेरोझायगस ट्रेट आहे, प्रोड्यूस फ्रॉम द क्रॉस बिटवीन टू प्युअर पॅरेंट्स डिफरिंग फ्रॉम सिंगल पेअर ऑफ कन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर. हायब्रिड टॉल प्रोड्यूस in a cross between the pure tall and pure dwarf parent. It is heterozygotally for a single pair of alleles. ठीक आहे, एवढ्या टर्म्स आज आपण बघितले. पुढच्या जेव्हा आपण F1 जनरेशन आहे, पुन्हा F1 जनरेशन म्हणजे पहिली पिढी आणि F2 जनरेशन म्हणजे दुसरी पिढी. आता जेव्हा आपण याचे एक्झाम्पल सोडवू, तुम्हाला F1 पहिली पिढी दुसरी पिढी हे F1 जनरेशन लक्षात येईल. पन्नेट स्क्वेअर जे आपण मेंडेलने कॅरेक्टर हे केलेले होते, मेंडेलने काय केलेले होते की पन्नेट स्क्वेअर इट इज अ प्रोबॅबिलिटी टेबल. एक टेबल तयार करावं लागते कॉम्बिनेशन ऑफ गॅमेट्स. जे गॅमेट्स आहे अपोजिट मॅटिंग टाईपचे, ते दर्शवण्यासाठी एक मेथड तयार केली होती मेंडेलनी, आणि त्या मेथडचं नाव आहे पन्नेट स्क्वेअर और चेकर बोर्ड मेथड. होमोलोगस क्रोमोझोम्स, morphologically, genetically and structurally essential identical chromosomes present in a diploid cell called homologous cells. मॉर्फोलॉजिकली असेल, जेनेटिकली असेल किंवा स्ट्रक्चरी असेल, आयडेंटिकल क्रोमोझोम प्रेझेंट ऑन डिप्लॉइड सेल जर असेल तर त्याला होमोलोगस क्रोमोझोम्स म्हणतात. आजच्या टॉपिकमध्ये एवढंच. पुढच्या टॉपिकमध्ये आपण जे मेंडेल आहे, या मेंडेलने कशा प्रकारे गार्डन पी प्लांटवर एक्सपेरिमेंट केले आहे, या एक्सपेरिमेंटबद्दल त्यांनी काय काय सांगितलं आहे, कसे त्याने रेशो काढले, कसे त्याचे वेगवेगळे मोनोहायब्रिड क्रॉस केले, डायहायब्रिड क्रॉस केले, आणि क्रॉस केल्यानंतर त्यांनी लॉ कसे बनवले, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, 3 लॉ बनवले त्यांनी, आणि त्याच्यामध्ये काय त्रुट्या होत्या हे सर्व या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत. मध्ये आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की फ्रॉम जनरेशन टू जनरेशनमध्ये जे बदल होत जातात, आपण आपल्या आईवडिलासारखंच दिसतो असं नाही, त्याच्यामध्ये बदल घडतात. आपले भावंड आपल्यापेक्षा वेगळे असतात. जर आपण सारख्याच कॉपी झाल्या तर त्याला काही अर्थ राहणार नाही. याच्यामध्ये व्हॅरिएशन्स आलं पाहिजे. व्हॅरिएशन्स म्हणजे काहीतरी बदल आला पाहिजे. आजच्या टॉपिकमध्ये एवढंच. पुढच्या टॉपिकमध्ये आपण मेंडेलचे त्याचे सक्सेस कशामुळे मिळालं किंवा त्यांनी कोणकोणते एक्सपेरिमेंट केले याबद्दल पाहू. थँक्यू.